ओवीची आई? ओवीची आई? तुम्ही गाता का हो? नाही, मी नाही गात. मला तर सुरांमधलं सारेगम सुद्धा कळत नाही. कमाल आहे. ओवी किती सुंदर गाते. हो. तिचं गाणं ऐकलं ना की असं वाटतं तिलाच ऐकत राहावं. सावली, अगं त्याचं काय, ओवीच्या गळ्यातलं गाणं त्या विठ्ठलाचीच कृपा आहे, दुसरं काय. हो की नाही? हो, खरंच. व्यंकटेश, एक विचारू? हो विचारा की. अबीरचं नाव कोणी ठेवलं? सारंगजी, त्यात विचारायचं काय असतं? नाव सावलीने ठेवलं असतं बघा. वाटलंच होतं मला. नाही म्हणजे एवढं छान नाव सावली ठेवू शकते. अबीर नावाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? अर्थाचा विचारच केला नसतो बघा. ते नाव आधी सावलीला आवडलं असतं. सावलीने मला विचारल्यावर म्हटलं नाव तर सुंदर आहे, ऐकायलाही गोड वाटत असते, म्हणलं ठेवून देऊ. अबीर म्हणजे सुवासिक पांढरी पूड, जी आपण देवासमोर वाहतो, जी खूप पवित्र असते आणि ज्याचा सुवास सगळीकडे दरवळतो, अगदी आपल्या अबीरसारखा. अजून एक विचारू? हे बबलूला मदत हवी असते, मी आलो लगेच. हां. ओवीची आई, तुम्हाला माहिती आहे ना ओवीला डार्क पिंक कलर अजिबात आवडत नाही. हो का? हो. हां, हो बरोबर, नाही आवडत तिला. हे तरी माहिती आहे ना की तिचा आवडता रंग कोणता आहे? हो माहिती आहे ना, पण काय ना, ओवीचं तिची रोज आवड बदलतच असते आणि तिच्याकडे सगळ्या रंगाचे कपडे आहेत ना, त्यामुळे. नाही हो, पण त्यातल्या त्यात स्काय ब्लू कलर आवडतो ना तिला. हां हां, अगदी बरोबर. स्काय ब्ल्यू. तुम्हाला माहिती आहे, मी एकदा तिला आईस्क्रीम खायला दिलं होतं. एक आईस्क्रीम खाल्लं नाही, लगेच नाक गळायला सुरुवात झाली. हो खरंच. हां, आईस्क्रीम खाल्लं ना की तिला लगेच सर्दी होते. फक्त सर्दी नाही, खोकला सुद्धा होतो. हो. हो का? हो. हां, खोकला पण होतो. आणि आमच्या अबीरचंही सेम आहे. हो. सावली, तुम्ही बेळगावला राहून सुद्धा तुमचं मराठी अगदी शुद्ध आहे. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर आळंदीचं. लग्न झाल्यावर माझ्या आणि माझ्या मिस्टरांमध्ये काही प्रॉब्लेम झाले म्हणून मी बेळगावात गेले. तुमचं माहेर कुठलं हो? मी पुण्याची. बरं, मग बेळगावला तुमचं कोणी राहतं का? मी जरा आलेच. हां, सारंग ऐकतोस ना, सावलीचे प्रश्न संपतच नाही. जा ना पटकन कर काहीतरी. सावली चल. अगं अबीर आणि ओवी येतील ना, आपण जर नसलो तर डाऊट येईल त्यांना. हो, पण इथे थोडी तयारी बाकी आहे. बबलू आहे ना, बबलू सांभाळ. ठीक आहे. सावली, मी पण येतो तुझ्यासोबत. नको. म्हणजे मी आणेन अबीरला. इथे बबलू दादा एकटे आहेत ना, तुम्ही त्यांची मदत करा. बरं. चल, तुला आधी घरी सोडतो, मग आम्ही जातो. नाही नाही नको, मी जाईन रिक्षाने. तुम्ही सुशीला ताई आणि वहिनीनं घेऊन जा. चल चल. असं नाही करायचं. आज बर्थडे ना तुझा. ऐक, मला सांग, मला काय झालंय. मी काय म्हणते, आपण एक काम करूया. आज संध्याकाळी ना तू, बाबा, मी, आपण तिघही कुठेतरी मस्त फिरायला जाऊ. मी कुठे येणार नाही आणि मला बाबाशी बोलायचं नाही म्हणजे नाही. बरं बाई, नको बोलू बाबाशी. तुझा राग बाबावर आहे ना, मग आपण एक काम करूया, तू आणि मी आपण दोघीच जाऊ. चालेल? काकू, तुझा जो बर्थडेचा प्लॅन असेल ना, तो आत्ताच्या आत्ता विसरून जा.
कारण की माझा वाढदिवस मी अभि शिवाय सेलिब्रेट करणार नाही म्हणजे नाही. आज शाळेत आम्ही ठरवलं होतं एकत्र केक कापायचा, डबा खायचा, ते सुद्धा झालं नाही. तू बाजूला हो, मला विठुरायाला कंप्लेंट करायची. हे विठू माऊली, तो मोठ्यांचं जग का ठरवलंस? मुलांच्या मनात काय चाललंय, आम्हाला काय हवंय याची काळजीच नसते त्यांना. तूच सांग विठुराया, एवढं का बाळ कोसळलं असतं? माझा आणि अभिचा एकत्र बर्थडे केला असता तर. बाबा आणि सावली टीचर का मला एकत्र येऊन देत नाहीयेत? आम्हाला दूर ते उतरता काय मिळतं? रडायचं नाही, असं तुझा बर्थडे की नाही, गुडगल असणार आहे तू. रडू नको, शांत हो प्लीज. अबीर, हातपाय तोंडून घे, मी जेवायला वाटते बाळा. मला जेवायचं नाहीये. बापरे, स्वारी किती चिडली आहे. मला माहिती आहे, हा आज जाऊन ओवीशी बोलणार आहे. दोघांना एकमेकांशिवाय करमतच नाही. हॅलो अबीर, बरं झालं तू फोन केलास. इथे बड्डे बद्दल कुणी काही बोलतच नाहीये. अमृता काकू मला फिरायला चल म्हणते. हो ना उगी, इकडे पण तेच चालू असतं. पण तुम्ही कोणालाच आठवण नसतं बघा, आपला बड्डे असतो म्हणून. उलट मला जबरदस्ती जेवायला बनवलं असतं तिने, आणि म्हणत होती की ती आणि आजोबा गुरुकुल साठी नवीन जागा बघायला जाणार असतात म्हणून. आणि तू पण चल असं म्हणत होती ती. काय गुरुकुलासाठी नवी जागा? मला खूप वाईट वाटतंय रे अबीर. आपण ठरवलं होतं ना एकत्र केक कापायचा, मग आपले आई बाबा असे का वागतात? ओवी, तू रडू नकोस. हे मोठे लोक ना काही विसरत राहतात, पण आपण विश करायचं विसरायचं नसतं बघ. हॅपी बर्थडे ओवी. हॅपी बर्थडे अबीर. अबीर, मला खूप वाईट वाटतंय रे. आपलं ठरलं होतं ना एकत्र केक कापायचं, मग आपले आई बाबा असे का वागतायत? अबीर, हे दोघं आपल्याला सरप्राईज देतील असं वाटलं होतं मला. हो ना, पण आता तसं काही होत नसतं बघ. पण ओवी, आपला वाढदिवस साजरा झालाच पाहिजे, ते पण एकत्र. अबीर, काहीतरी आयडिया सुचवणार आहे. ओवी, त्यासाठी माझ्या छोट्या मेंदूला जरा ताण द्यायला पाहिजे. थांब जरा तू. आयडिया! आपण संध्याकाळी कुठेतरी भेटू आणि आपला बर्थडे एकत्र साजरा करू. अरे अबीर, वेडायस का तू? असं कसं आपल्या एकट्यानं बाहेर सोडतील? अगं ओवी, आता तूच तर म्हणालीस ना की तुला अमृता काकू कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणार असतात म्हणून. तर तू तुझ्या काकूला स्कूल जवळच्या गार्डन मध्ये फिरायला घेऊन ये. आपण तिकडे भेटून बर्थडे सेलिब्रेट करू. हा ठीक आहे अबीर, आयडिया तर खूप मस्त आहे तुझी. पण अबीर, तू तर गुरुकुलासाठी नवीन जागा बघायला जाणार आहेस ना. मी ती गुरुकुलची जागा बघायला गेल्यावर त्यांच्या मागेच लागत असतो, चला लवकर म्हणून. अरे तिकडून मी थेट गार्डन मध्ये पोहोचतो. चालेल अबीर, भेटू संध्याकाळी.